सर्वजण हसायचे का तुझ्या नाही होणार, तब्येत कमी आहे. पण मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं जास्त करून. मी माझं मेहनत सातत्य ठेवली आणि मी इथपर्यंत पोहोचलो. जिजाऊ संस्था म्हणजे एकदम मोफत विनामूल्य शिकवते. बाकीच्या संस्था तसं नाही करत, फीज वगैरे घेतात महिन्याला, प्रत्येक वेळी मागे लागतात फीजसाठी. तर जिजाऊ संस्था तसे काहीच करत नाही. मोफत अभ्यास, लेक्चर, पेपर्स वगैरे टायमावर सर्व होतात. त्यामुळे तिथे जाण्यात आनंद वाटू लागला. पोलीस म्हणजे एक नोकरीचं साधन नाही, तर ते समाजसेवा आणि जनतेची सुरक्षा करण्याची एक जबाबदारी आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करेन हे संकल्प करतो. हां, आम्ही दोघं पण गोडाऊनलाच कामाला जातो, कारण आमची परिस्थिती एवढी नाही आहे चांगली, कारण आम्ही दोघं पण बाहेर जातो कामाला. त्याच्यावरच आम्ही पोरांना शिकवले. त्यावेळेला त्याला जर कळलं, तेव्हा आम्ही इथं नव्हतोच, तो इकडं होता आणि मी तिकडं होती. पण त्या वेळेला असं झालेलं का असा कोणता हे स्वप्न बघतोय, काय होतंय असं आम्हालाच असं काय कळत नव्हतं. का एवढा मोठा त्यांनी प्रयत्न पूर्ण केला, त्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. की ही जी पोलीस अकॅडमी याच्यामध्ये सातत्य एकदम महत्त्वाचं आहे. की तुम्ही 2 दिवस आल्यानंतर 1 दिवस दांडी माराल किंवा दुसऱ्या दिवशी येणार नाही, परत 2 दिवस येणार, तिसऱ्या दिवशी येणार नाही. हे असे केल्याने म्हणजे मुलं करतात, पण सातत्य कधी कधी त्यांचा तुटतो. तसं दुर्गेच्या बाबतीत हे बिलकुलच नव्हतं. म्हणजे तुमचा दिवस कुठलाही असो, पाण्या पावसाचे कुठलेही दिवस असू देत, कुठलेही दिवस असू दे, इव्हन त्याला काही असू दे, आजपर्यंत त्याचा रेकॉर्ड तुम्ही बघितला असेल तर एकही दिवस सुट्टी नाही आहे. म्हणजे सातत्य एकदम महत्त्वाचं होतं त्याचं. खूप जिद्दीने त्याने केले आणि म्हणून हे जवळजवळ हे आता 4 वर्ष झाले त्याचे प्रयत्न चालू होते. आणि 4 वर्षामध्ये ही त्याचा दुसरा आयटम आहे. पण हा आपण पहिलाच बोलू शकतो, कारण दुसऱ्या आयटममध्ये तो लेखीपर्यंत गेला नाही. ग्राउंडमधून तो रिटर्न आला. तो त्याचा पहिला अनुभव होता. पण मी तर बोलतो हाच त्याचा पहिला अनुभव आहे, कारण इथून त्याने ग्राउंड दिला आणि लेखीमध्ये पण त्याने जवळजवळ आउट ऑफच मार्क्स काढले. आता तेच जर जिजाऊच्या संस्थेमार्फत आपण बघायला गेलो तर जिजाऊचा मी तर बोलतो पहिल्यांदा नावच असं आहे की मोफत, सर्व मोफतच आहे. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था ही मोफतच कार्य करते. तिथंच सर्व काही होऊन जाते. विनामूल्य एकही रुपया न घेता आज ते त्यांच्या अकॅडमीमध्ये त्यांना तिथे प्रशिक्षण देत होते. सकाळी हा ग्राउंड करत होता, ग्राउंडसुद्धा विनामूल्य. त्याच्यानंतर लायब्ररीमध्ये पूर्ण दिवस आता लायब्ररीमध्ये असायचा, ते सुद्धा विनामूल्य असायचं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एक आपल्यातलाच माणूस बोलता येईल. आप्पा किंवा निलेश भगवान सांबरे हे आपलाच एक माणूस आहेत. आम्ही त्यांच्या दुर्गेचा एक मित्र आहे, मुगाव वासनोली, तिथे आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला गेलो. सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी तिथे केलं. ते मार्गदर्शन ऐकून मला तर असं वाटतं का समाजातील आम्ही तर आता राहिलोच, पण जे आता शिक्षण करतात 10वी 12वी किंवा 9वीपासून मुलं आहेत, त्यांनी या गोष्टीवरचं जास्त लक्ष दिलं पाहिजे. की पोलीस ठीक आहे, पण याच्या आधी PSI IPS जे आपले आयुक्त बोला किंवा काय बोला, त्यांनी एवढ्यापर्यंत सांगितलं तुम्ही बाहेर देशापर्यंत शिका, तुम्हाला मी सपोर्ट करणार. म्हणजे मी बोलतो याच्यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट कुठली असू शकत नाही की आपल्यातलाच माणूस आपल्याला जर एवढा मदत करतो तर आपल्याला फक्त मेहनतच घ्यायची, अभ्यासच करायचा आहे. तर ती गोष्ट मी तर बोलतो आवर्जून मुलांनी केलीच पाहिजे.
मी तर बोलतो बघा सिस्टम काय आता सिस्टम तर आपण ऐकतोय किंवा बघतोय, सिस्टम तर कुणा म्हणजे गरिबाच्या बाजूने नाहीच आहे सध्या तरी. म्हणजे जिथं पैसा आहे तिथं सिस्टीम सगळ्या गोष्टींमध्ये झुकते किंवा सर्व काही चालतंय. तर माझं तरी असं म्हणणं असेल की दुर्गेशला मी असं वैयक्तिक सांगेल की बाबा जेणेकरून कोणाही गरिबावर अन्याय झाला नाही पाहिजे, अत्याचार नाही झाला पाहिजे, कुणाही गरिबावर अशी परिस्थिती नाही आली पाहिजे की त्याच्यावर काहीतरी अन्याय होतो आणि तो कुठेतरी अडकून जातो. हे नाही झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे.